नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच बातमी आहे ती अनिल देशमुख यांच्याबद्दलची. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलंय. त्यानुसार आज अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडी समोर स्वतः हजर राहावं लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता म्हणजे आणखीन बरोबर 2 तासांनी अनिल देशमुख यांना ईडीच्या मुंबईतल्या कार्यालयात हजर व्हायचं आहे. दरम्यान अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीनं यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखीन वाढताना दिसत आहेत, कारण काल ईडीनं अनिल देशमुख यांच्यावर ज्यांनी आधी आरोप केले होते आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, त्या नागपूरच्या तरुण परमार या व्यक्तीची सुद्धा काल बोलावून चौकशी केली होती आणि त्या पाठोपाठ आज लगेचच अनिल देशमुख यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड दिवसाच्या सुरुवातीलाच ती म्हणजे अनिल देशमुख यांना 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहायचं. मिलिंद, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टांगती तलवार जी संकटाची आहे ती कायम आहे. आज सकाळी 11च्या आसपास त्यांना ईडीच्या मुख्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी ज्ञानेश्वरी, जो त्यांचा गृहमंत्री असताना शासकीय बंगला होता, इथेच अनिल देशमुख आहेत आणि कदाचित काही वेळाने ते निघतील असं सांगण्यात आलेलं आहे. त्यांचे स्वतः वाहनं देखील या बंगल्यामध्ये आहेत, ते स्वतः इथं आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. जर अनिल देशमुख निघणार असतील तर साधारणतः 10-10:30च्या आसपास इथून निघतील आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात जातील असं सांगण्यात आलेलं आहे. पण जी एक सकाळी आत्ता काही वेळांपूर्वीच अनिल देशमुख यांनी त्यांचे वकील यांच्याशी देखील फोनद्वारे संवाद साधल्याची माहिती प्राथमिक समोर येत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वकिलांशी चर्चा करताना सांगितलेलं आहे की नेमकं स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे की वकील यांना पाठवून पुढील जी काही कार्यवाही आहे ती करावी अशा स्वरूपाची भूमिका आहे. कारण की यापूर्वी अनिल देशमुख यांना शनिवारी देखील बोलवण्यात आलं होतं ईडीच्या वतीने, पण अनिल देशमुख हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी वकिलांकडे वकिलांच्या मार्फत त्यांचे जे म्हणणं आहे ते पाठवलं होतं. अर्थात ईडीने मात्र त्यांना स्वतःला उपस्थित राहण्याचा आज सांगण्यात आलेला आहे. हा दुसऱ्यांदा समन्स आहे. यापूर्वी 2दा अनिल देशमुख यांची चौकशी ईडीच्या वतीने करण्यात आलेली आहे. नागपूर येथील घर असेल, वरळी येथील त्यांचं खाजगी निवासस्थान असेल, तसंच जो शासकीय ज्ञानेश्वरी बंगला होता येथे देखील छापे पडले होते ईडीचे आणि त्यांनी वेगवेगळे फाईल्स, लॅपटॉप्स आणि इतर साधनांची चौकशी देखील केली होती. काही प्रश्नांची देखील त्यांच्या स्टाफनं विचारण्यात आले होते आणि त्याच माध्यमातून अनिल देशमुख यांचा जो स्टाफ आहे, म्हणजे त्यांचे खाजगी सचिव जे अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे असतात संजीव पलांडे यांना आणि त्यांचे PA कुंदन शिंदे यांना देखील अटक केली. त्यांना देखील ईडीची कस्टडी मिळालेली आहे. या सगळ्या प्रक्रियेनंतर आज अनिल देशमुख स्वतः समोर जात आहेत का हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार अनिल देशमुख कदाचित उपस्थित राहतील असं सांगण्यात येतं. अर्थात या संदर्भात त्यांच्या वकिलांशी देखील चर्चा झाल्याचं समजतं आहे. आता अनिल देशमुख किती वाजता निघतील आणि ते ईडी कार्यालयात किती वाजता उपस्थित राहत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं आहे. अर्थात अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे 2 प्रमुख नेते, वेगवेगळे राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत, एक तर प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. सागर, याच मुद्द्यावर मी तुला थोडंसं थांबवतो, कारण ज्या 2 व्यक्तींचा तू उल्लेख केला, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, हे 2 नेते असे आहेत की राष्ट्रवादीतले निर्णय हे यांच्या सांगण्याशिवाय किंवा यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही नेत्याच्या संदर्भातले होत नसतात. आणि म्हणूनच अनिल देशमुख यांचा विषय असेल किंवा अन्य सरकारसमोरचे वेगवेगळे विषय, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची सुद्धा एक महत्त्वाची बैठक होते. या बैठकीला स्वतः शरद पवार असणार आहेत, प्रफुल्ल पटेल हे सुद्धा असण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये अनिल देशमुख यांच्यावरची ईडीची कारवाई, राज्यात सरकारमध्ये राष्ट्रवादीचं आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं कसं चाललं आहे एवढंच नाही तर महामंडळांचं वाटप यासह वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सागर, या बैठकीत काय होणार आहे ते सागर मी तुला विचारतो, पण आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे काही महत्त्वाची अपडेट आहे. अजित. मिलिंदजी,
या प्रकरणामध्ये आज अनिल देशमुख यांना ईडीनं समन्स केलेलं आहे. 11 वाजेपर्यंत त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहायचं आहे. पण जी माहिती मिळते त्यानुसार अटकपूर्व जामीन अर्जची तयारी करण्यात आलेली आहे. हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयामध्ये कधीही दाखल होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहतील, ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील का ते मुंबई सत्र न्यायालय जे आहे तिकडे जाऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील. त्याहीपेक्षा म्हणजे आणखीन एक माहिती मिळते ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ईडीचे सगळं प्रकरण जे आहे या प्रकरणापासून आपल्याला संरक्षण मिळावं याकरता देखील अनिल देशमुख हे उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. गेल्या वेळी ज्यावेळी त्यांना समन्स बजावला होता चौकशीला राहण्याकरता 26 जूनला, पण त्यांनी त्यांचे वकील पाठवून ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की काही कारणास्तव ते येऊ शकत नाही आहेत. त्यांचा जबाब देखील झालेला आहे. त्याचबरोबरीनं त्यांनी ज्या डॉक्युमेंटची मागणी केलेली आहे, जे कागदपत्र त्यांनी मागितलेली आहे ते त्यांना अजून दिलेली नाही आहेत. त्यामुळे ईडीच्या चौकशीला मी कसं सामोरं जाऊ, माझ्यावर नेमके आरोप काय आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अनिल देशमुख यांनी त्यांच्या पत्रामधून ईडीला कळवल्या होत्या. पण ईडीनं त्यांना सूट दिली नाही आणि पुन्हा समन्स बजावून त्यांना आज चौकशी करता बोलवलेलं आहे. म्हणजे कुठेतरी ईडीला चौकशीला आल्यानंतर आपल्याला अटक होते का अशी भीती देखील अनिल देशमुख यांना असेल, किंवा या सगळ्या कारवाईपासून वाचण्याकरता मुंबई सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये ते धाव घेऊ शकतील. पण हे होऊ शकतं की अनिल देशमुख चौकशीला सामोरे जातील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि पुढे कारवाई होईल की नाही हे स्पष्ट होईल. त्यामुळे आजची ईडीची जी ईडी कार्यालयामध्ये जी चौकशी होणार आहे, अनिल देशमुख जे येणार आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींवरती मोठी घडामोड आहे. कारण अनिल देशमुख हे आत्तापर्यंतच्या राजकीय नेत्यांची झालेल्या चौकशीमध्ये, म्हणजे ईडीने आतापर्यंतची राजकीय नेत्यांची चौकशी केलेली आहे, त्यात सर्वात मोठे मंत्री किंवा मोठे नेते आहेत असं म्हटलं तरी आणि म्हणूनच अजित म्हणजे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांना या सगळ्या प्रकरणाच्या आरोपावरून राजीनामा द्यायला लागणं, त्यानंतर ते वेगवेगळ्या आरोपांमुळे अडचणीत येणं, आता त्यांना ईडीनं समन्स बजावणं आणि त्यांची आज चौकशी होणं, या निश्चितच चर्चेच्या गोष्टी आहेत. अजित, तू राहाच आपल्यासोबत. सागर सुद्धा आपल्यासोबत आहे. सागर, या देशमुखांवरच्या कारवाईच्या संदर्भातनं थेट तर एकच संदर्भ नाही आहे राष्ट्रवादीच्या बैठकीचा, बाकीचे पण आहेत, पण स्वाभाविकपणे चर्चा तर होणारच. मिलिंद, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकी एक महत्त्वाचा विषय आहेच आजचा, पण आत्ता काही क्षणाची एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे अनिल देशमुख यांची वकिलांची टीम त्यांच्या बंगल्यावर पोहोचलेली आहे. आपण ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सकाळी त्यांच्या वकिलांचं आणि अनिल देशमुखांची चर्चा झाली होती, आता स्वतः त्यांची टीम इथे काही क्षणात दाखल झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपले सहकारी अजित मांढरे यांनी सांगितलं की एकतर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनीसाठी हालचाली सुरू आहेत आणि दुसरीकडे जर स्वतः अनिल देशमुख यांना ईडी समोर हजर व्हायचं नसेल तर मग आज ते कोणते आर्ग्युमेंट करणार आहेत आणि ते वकिलांच्या मार्फत ईडी समोर काय भूमिका मांडतायत यासाठी ही टीम बोलवण्यात आलेली आहे. सर्व वकिलांची तज्ज्ञांबरोबर अनिल देशमुख चर्चा करतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करतील असं सांगण्यात आलेलं आहे. पण यातल्या 2 डेव्हलपमेंट होताना दिसत आहेत. एकतर स्वतः ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी वकिलांशी सल्लामसलत अनिल देशमुख करतायत आणि दुसरीकडे जर न्यायालयात जर त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जायचं नाही आहे तर न्यायालयात जामीन अर्जासाठी दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाल्याचं समोर दिसून येत आहे. अशा सगळ्या परिस्थितीत अनिल देशमुख आता नेमकं काय करतायत हे पाहणं गरजेचं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आज दुपारनंतर बैठक होत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या उर्वशी या खाजगी निवासस्थानी बैठक होत आहे. त्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे मोठं एक राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्यांच्या प्रमुख नेत्यांवर ज्या कारवाई सुरू आहेत या अनुषंगाने चर्चा होईल. दुसरीकडे राज्यात विधानसभा अधिवेशन सुरू होणार आहे, त्यावेळेस विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होईल असं सांगण्यात आलेलं आहे. तुर्तास तरी अनिल देशमुख यांच्याविषयीची ज्या हालचाली सुरू आहेत या संदर्भामध्ये महत्त्वाची चर्चा आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसतील आणि राष्ट्रवादी आता पुढच्या राजकीय घडामोडी कशा स्वरूपात त्यांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्या अनुषंगाने सुद्धा आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या चर्चा होईल असं दिसून येतं. मिलिंद. बरं सागर, या बैठकीमध्ये
मंत्र्यांच्या कामाचा पण आढावा घेतला जाणार आहे, त्याच्यानंतर महामंडळाच्या वाटप पण होईल. स्वाभाविकपणे आरक्षणाचे विषय किंवा अन्य वादाचे विषय सुद्धा चर्चिले जातील अनिल देशमुख यांच्यासोबत. बरोबर आहे. महामंडळाचं वाटप हे तात्कालीन अधिवेशनाच्या आधी होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण की जर तसं झालं तर राष्ट्रवादीमध्ये किंबहुना महाविकास आघाडीमध्येच नाराजी उमटू शकते. कदाचित एखाद्याला खुश केलं तर दोन बाकीचे नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये महामंडळाचं वाटप हे अधिवेशनाच्या नंतरच होईल. पण दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांची भेट झाली, संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये जो काही थोडासा अनरेस्ट सुरू झालेला आहे, काँग्रेसच्या वेगवेगळ्या भूमिकेने अनरेस्ट वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ही बैठक होत आहे आणि त्यामध्ये या सर्व गोष्टींचे पडसाद उमटताना दिसतील. यामुळे आजच्या या बैठकीकडे सुद्धा तितकंच महत्त्वाचं लक्ष आहे. जर अनिल देशमुखांच्या बाबतीत कोर्टामध्ये आज काही अटकपूर्व जामीनसारखी गोष्ट झाली किंवा ईडी कार्यालयासमोर ते स्वतः हजर झाले, तर अशा वेगवेगळ्या घडामोडींच्या देखील चर्चा या बैठकीत निश्चित होणार. सागर, तू राहाच आपल्यासोबत, कारण अजित सुद्धा आपल्यासोबत जोडला गेला आहे आणि अजितकडे काही अपडेट्स आहेत. अजित, जसं आता सागर म्हणाला की वकिलांची टीम पोहोचलेली आहे, अशी शक्यता आहे का? जसं गेल्या वेळेला अनिल देशमुख स्वतः येणार असं होतं, पण शेवटच्या क्षणी त्यांचे वकील आले. आज तसंच होऊ शकतं का, किंवा ईडीच्या चौकशीला हजर होण्यापूर्वीच न्यायालयात जामिनाकरता अर्ज दाखल केला जाऊ शकतो का? अगदी बरोबर आहे मिलिंदजी, या सर्व शक्यता आहेत, त्या सर्व गोष्टी होऊ शकतात. अनिल देशमुख आजही त्यांच्या वकिलामार्फत ईडीला पत्र लिहू शकतात की ते चौकशीला हजर राहू शकत नाही आहेत. काही नवीन कारण ते देऊ शकतात. याचबरोबर मुंबई सत्र न्यायालय असेल, मुंबई उच्च न्यायालय असेल, या ठिकाणी ते अटकपूर्व जामिनाकरता जाऊ शकतात किंवा हे सगळं प्रकरण जे ईडीचं हे स्क्वॅश करावं, म्हणजे FIR स्क्वॅश करावी, FIR रद्द करावी, या मागणीकरता देखील अनिल देशमुख यांचे वकील जे आहेत ते उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. तर अनिल देशमुख हे ईडीच्या चौकशीला हजर देखील जाऊ शकतात. या सर्व शक्यता आहेत, कारण का ज्या पद्धतीनं या सगळ्या, जसं काय आपले सहकारी सागर कुलकर्णी यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांच्या बंगल्यावरती हालचाली सुरू झालेल्या आहेत, वकिलांची मोठी फौज त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, याचा अर्थ सर्व बाबी तपासून पाहायच्या आहेत. जर ईडीला चौकशीला सामोरं गेलो तर त्या ठिकाणी काय भूमिका घ्यायची आहे, याचबरोबरीनं तिथं काही अडचण आली तर वकिलांना कसा संपर्क साधायचा आहे, वकील सोबत घेऊन येता ईडीच्या चौकशीला वकिलांना सोबत घेऊन जाता येईल का, एवढंच नाही तर मग अटकपूर्व जामीन अर्ज असेल, FIR रद्द करण्यासाठी असेल, अशा विविध गोष्टी आहेत ज्या गोष्टींवरती अनिल देशमुख जे आहेत ते त्यांच्या वकिलांशी चर्चा करत आहेत आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठे कायदेशीर पेच निर्माण झालेले आहेत, ईडीसमोर देखील आणि अनिल देशमुख यांच्यासमोर देखील. कारण का आधीच CBI या प्रकरणी चौकशी करते आणि त्यातून मनी लॉन्ड्रिंगचा म्हणजे परदेशात काळा पैसा पाठवल्याचा, परदेशी शक्तीचा यामध्ये हात असल्याचा संशय CBIने व्यक्त केला आणि ईडीकडे संपूर्ण या प्रकरणाचं हे जे प्रकरण आहे त्याची चौकशी सोपवली. पण याच पार्श्वभूमीवरती आता नेमकं अनिल देशमुख आहेत त्यांची बाजू कशी मांडतायत हे देखील पाहावं लागेल. मग ते वकिलांमार्फत मांडतायत, स्वतः उपस्थित राहत आहेत का न्यायालयामध्ये धाव घेत आहेत, हे पुढच्या तासाभरात स्पष्ट होईल. बरं अजित, सागरनं जसं मगाशी सांगितलं होतं की वकिलांची टीम पोहोचली आणि स्वाभाविकपणे गोष्ट एवढी गंभीरतेकडे आता गेलेली आहे की वकिलांच्या सल्ल्याने महत्त्वाच्या काही निर्णय पुढच्या काही तासात होतील. सागर, काय हालचाली दिसत आहेत बंगल्यामध्ये आत्ता, सागर बंगल्यात? वकिलांच्या सोबत आणखीन कोणा राजकीय नेत्यांची किंवा अन्य कोणाची ये जा आहे का, आणि काय सांगतायत सूत्र, काय निर्णय होऊ शकतो? मिलिंद, गृहमंत्री पदावर असताना त्यांचा ज्ञानेश्वरी हा शासकीय बंगला माझ्या पाठीमागे दिसतोय. अर्थात आता माध्यमांना पुढे जाऊन दिलं जात नाही आहे, कारण की इथे पोलीस सिक्युरिटी लावण्यात येत आहे. कारण की त्याच्या लागूनच त्याला मुख्यमंत्र्यांचं देखील निवासस्थान आहे, वर्षा हे शासकीय निवासस्थान आहे. त्याच्या आधी हा ज्ञानेश्वरी बंगला आहे. काही क्षणापूर्वी इथे अनिल देशमुख यांचे वकिलांची टीम आलेली आहे. अर्थात दोन विषयांवर प्रामुख्याने यात चर्चा होईल असं समजतं की त्याच्यामध्ये
स्वतः अनिल देशमुख यांनी हजर राहावं का, जर राहायचं असेल तर कोणत्या स्वरूपाचे आर्ग्युमेंट प्रश्न याची चर्चा वकिलांबरोबर केली जाते। दुसरी गोष्ट, जर त्यांना जायचं नसेल तर वकिलांच्या मार्फत परत एकदा ईडीला निरोप देणं आणि पर्यायी व्यवस्था जी करणं असं म्हणतात त्याला, ती न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामिनीचं। कारण की कुठे ना कुठे अनिल देशमुखांना वाटतं की ज्याप्रमाणे त्यांच्या कार्यालयातले जे कर्मचारी आहेत, म्हणजे त्यांचे खाजगी सचिव असं होते ते संजीव पलांडे आणि त्यांचे PA होते कुंदन शिंदे, यांना अटक करण्यात आली। अर्थात पहिल्यांदा डायरेक्ट ईडी अटक करत नाही, त्यांना कार्यालयात बोलवतो, चौकशीला ताब्यात घेतं आणि रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्याचं दाखवून कालांतराने अटक दाखवतं। अशा स्वरूपाचे जर काही घडलं तर अनिल देशमुख यांच्याकडे पर्याय काय असू शकतात, त्याची कायदेशीर बाबींचा अभ्यास स्वतः अनिल देशमुख करतायत, चर्चा वकिलांशी करतायत आणि त्याच अनुषंगाने घडामोडी घडताना दिसतील। आता काही जी काही माहिती मिळते त्यानुसार सिल्वर ओक इथे आज शरद पवार देखील येत आहेत, प्रफुल्ल पटेल देखील आज मुंबईत आहेत, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील मुंबईत आहेत। या सर्व नेत्यांची देखील चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे काय भूमिका घ्यायची हे ठरेल। पण महाविकास आघाडीमध्ये जे सरळ जवळपास सगळं काही आलबेल आहे असं चित्र नाही आहे। आज सुद्धा काहीतरी धुसफूस आहे। सागर, म्हणजे आज मुंबईतला दिवस हा घडामोडींचा दिवस असणार आहे आणि म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी धावपळ आहे, शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीगाठी नाहीतरी किमान फोनवरून बातचीत आणि सल्लामसलत आहे। तिकडे सागर या अनिल देशमुख यांच्या घरी सध्या वकिलांची टीम आहे, तर तिकडे ईडीच्या कार्यालयात स्वतः अनिल देशमुख पोहोचणार का, त्यांचे वकील? एवढंच नाही तर कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे जामीन अर्ज दाखल होणार का, यासह अनेक गोष्टी आज दिवसभर मुंबईत आहेत। सागर कुलकर्णी आणि अजित मांढरे आपले दोन्ही प्रतिनिधी या सगळ्या बातम्यांवर बारकाईने लक्ष ठेवून असतील। या दोघांच्याकडनं आपण अपडेट घेऊयात। सागर आणि अजित दोघांचेही तुर्तास धन्यवाद। आणि एक बातमी कोल्हापुरातून आधी आपल्या हाती येते, ती आधी सगळ्यांच्याकरता। कोल्हापूरमध्ये महामार्गावरच्या टोल नाक्यावर दरवाढ करण्यात आले। कोल्हापूर सातारा दरम्यानच्या टोल नाक्यावर दरवाढ झालेली आहे आणि या दरवाढीच्या मुळे किणी आणि तासवडे या दोनही टोल नाक्यांवर ही दरवाढ झाली आहे। 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत ही दरवाढ करण्यात आली। तर तिकडे कोल्हापूरमध्ये व्यापारी आपल्या आंदोलनाच्या अनुषंगानं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। काल कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तांच्या सोबत व्यापाऱ्यांची बैठक झाली होती आणि काही तास आणखीन वाट बघायचं अशा प्रकारचा निर्णय झाला होता। सोमवारपासून सर्व प्रकारची दुकानं खुली करण्यासंदर्भात व्यापारी आग्रही होते, पण पोलीस प्रमुखांनी समजूत काढल्यानंतर व्यापारी काहीसे शांत झाले, पण व्यापाऱ्यांमधला असंतोष कायम आहे। ज्या पद्धतीनं निर्बंधांच्या नियमांमध्ये सातत्यानं बदल केले जातात ते बंद करावं अशी या व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे। ठाणे, पुणे आणि कोल्हापूरसह विदर्भातील व्यापाऱ्यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा काल साकडं घालण्यात आलं होतं आणि जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरचा निर्णय आज अपेक्षित आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर, पोलीस आयुक्तांनी समजूत घातल्यानंतर आता जिल्हाधिकारी समजूत घालणार का यातून मार्ग निघून दुकानांचं शटर उघडणार? याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष होतो, कारण सगळा आता जो निर्णय असणार आहे तो राज्य सरकार घेणार आहे। कारण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे आधीच महिने झालं कोल्हापूरमधली सगळी दुकानं बंद आहेत आणि सध्या पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 16% जाऊन पोहोचलेला आहे। पण व्यापाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की शहरातला पॉझिटिव्हिटी रेट हा कमी आहे आणि ग्रामीण भागातला पॉझिटिव्हिटी रेट हा जास्त आहे। त्यामुळे इचलकरंजी आणि कोल्हापूर या दोन शहरांना त्यातून वगळावं, 2 विभाग करण्यात यावेत ही मागणी व्यापाऱ्यांची आहे। तशी काल एक बैठक जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश पलकवडे यांच्यासोबत झाली आणि त्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर व्यापाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी माघार घेतली आणि 2 दिवसांचा जो कालावधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे। तेव्हा आज कदाचित संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी हे निर्णय जाहीर करू शकतात। सध्या जर पाहिलं तर सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतली दुकानं उघडी ठेवायला कोल्हापूरमध्ये परवानगी देण्यात आली आहे। कारण कोल्हापूर जिल्हा हा सध्या 4थ्या स्टेजमध्ये आहे आणि म्हणूनच व्यापारी असं म्हणतात की दुकानं उघडल्यामुळं, आस्थापना उघडल्यामुळे कोरोना वाढ होणार नाही, इतर ठिकाणी गर्दी होते त्यावर प्रशासन नियंत्रण ठेवत नाही। त्यामुळे
एकंदरीत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन देखील कात्रीत सापडलं होतं. काल शाब्दिक बाचाबाची देखील नगरपालिकेचे कर्मचारी आणि व्यापाऱ्यांच्यामध्ये झाली. त्यामुळे आज जो काही निर्णय येईल त्यानुसार पुढचं कार्यवाही होईलच. मात्र निर्णय जर घेतला आणि जिल्हा प्रशासन, राज्य सरकारनं, तर मात्र व्यापाऱ्यांनी सगळी दुकानं सकाळी 9 ते 4 या कालावधीमध्ये उघडण्याचा इशारा दिलेला आहे. मिलिंद. बर, सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे नेमकं काय होणार कोल्हापुरात हे थोड्या वेळातच कळेल, कारण आता जिल्हाधिकारी म्हणजे पर्यायानं राज्य सरकार चा सल्ला घेऊन जिल्हाधिकारी काहीतरी निर्णय आज घेऊ शकतात. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एक महत्त्वाची बातमी आता तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती, म्हणजे ट्विटरनं अखेर माफी मागितली. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग कंपनीनं सोमवारी भारताचा चुकीचा नकाशा दाखवला होता आणि त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. यानंतर रात्री उशिरा ट्विटरनं हा नकाशा मागे घेतला आणि झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. 7 महिन्यात सलग दुसऱ्यांदा हा धक्कादायक प्रकार घडलाय. यामध्ये जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख हे स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले होते. ट्विटरनं भारताचा नकाशा दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा ट्विटरनं असा खोडसाळपणा केला होता आणि त्यासाठी भारत सरकारनं ट्विटरला वेळोवेळी बजावलं सुद्धा होतं. त्यानंतरही ट्विटरनं ही चूक केली. ट्विटरनं आता माफी मागितली आहे, पण त्यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारच्या चुका ट्विटरकडून झाल्यात. या चुका पुन्हा पुन्हा का होतात याबद्दल आता ट्विटरला खडसावण्याची गरज आहे. यापूर्वी तर लेह हा चीनचा भाग म्हणून ट्विटरनं दाखवला होता. ट्विटर इंडियाचे MD यांच्या विरोधात FIR आता दाखल करण्यात आला आहे. MD मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात हा FIR दाखल करण्यात आला आहे, कारण ट्विटरवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळली आणि ट्विटर इंडियाच्या प्रमुखांवर बुलंदशहरमध्ये चक्क FIR नोंदवण्यात आला आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ट्विटर आणि भारत सरकारमध्ये गेल्या काही काळापासून बराच वाद सुरू आहे आणि त्यातच आता ही चूक ट्विटरला महागात पडणार FIR दाखल केल्यावर. प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? बुलंदशहरमध्ये ट्विटरच्या विरोधात FIR दाखल झाला आहे. प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही आहे, पण ट्विटरच्या विरोधात आता FIR दाखल झाला आहे. आपल्यासोबत प्रशांत माळी सर जोडले गेलेत, भारतातले मोठे सायबर एक्सपर्ट आहेत ते. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. ट्विटरवर FIR तर दाखल झाला आहे हा, पण आता कारवाई नेमकी कशी होऊ शकते? कारण एकदा नाही 3 वेळेला ट्विटरनं माफी मागून झाली. ट्विटरवर माझ्या मते ट्विटरची बुद्धी विनाशाकडे जात आहे आणि ट्विटर जो सारखा आपल्या भारतीय कायद्याच्या विरोधात वागत आहे त्यांच्यासाठी काहीतरी त्यांना ऍक्शन घेणं. मला तर वाटतं ऍटलिस्ट 48 आवर्स 48 तास तरी त्या ट्विटरला बंद करणं, बॅन करणं भारत सरकारला गरजेचं झालेलं आहे. कारण जर तुम्ही मागचा किस्सा बघाल तर आपला कायदा मानत नाही म्हणून आपण त्यांना बॅन नाही करत आहोत, पण त्यांनी US चा कायदा नाही मानला, म्हणजे मंत्री साहेबांनी आपल्या US चा कायदा मानला नाही म्हणून मंत्री साहेबांचं अकाउंट बॅन करून टाकलं. म्हणजे इतकी त्यांची ताकद वाढलेली आहे. आणि हे जे स्पष्टपणे करतायत, जे काही आपलं जो मॅप आहे तो चुकीचा दाखवणं, म्हणजे हे अगदी दयनीय अवस्था आहे आपल्या सरकार आणि पॉलिसी मेकर्सची, की आपण त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेत नाही आहोत. आता ही FIR जरी झाली असली तरी FIR झाली त्यांच्या MD वरती आणि त्यांनी जाऊन कर्नाटक हायकोर्टामधनं जाऊन अँटिसिपेटरी बेल आणि अरेस्ट न होण्याचं डिरेक्शन घेतलंय. म्हणजे आपली कुठेतरी रणनीती ट्विटर विरोधात चुकत आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. आणि जर आपण असं चुकत राहिलो आणि ट्विटरला जर काहीच आपण धडा शिकवला नाही तर बाकीचे जे कंपनीज आहेत, सोशल मीडिया कंपनीज, ते पण आपलं नाकवर करतील आणि मग सायबर स्पेस मॅनेज करायला भारत सरकारला खूपच कठीण जाईल असं मला स्पष्टपणे वाटतंय. बरं, पण आत्ता या FIR दाखल झाल्याने खरंच ट्विटरवर काय प्रकारची कारवाई होऊ शकते? म्हणजे
कायदेशीर किंवा तांत्रिक गोष्टींचा विचार केला तर स्वतः न्यायालय असे आदेश देऊ शकतं दंडात्मक स्वरूपाचे? अरेस्ट होऊ शकते. जो आपला सर्वेयर्स ऑफ इंडिया जो मॅप बनवतो त्याच्या विपरीत कोणी जर मॅप बनवला किंवा मॅपशी छेडछाड केली तर त्यांच्यावर FIR दाखल होऊ शकते आणि FIR दाखल झाली तर ऑब्व्हियसली ती ट्रायल चालू शकते त्याची पुढे आणि त्याला शिक्षाही होऊ शकते. पण नॉर्मली असं बघण्यात आलेलं आहे की शक्यतो मॅप रिलेटेड जे मॅटर्स असतात त्यांनी माफी मागितली की त्यांना पुढे सोडून देण्यात येतं. असं 8 महिन्यापूर्वी ट्विटर बरोबर पण करण्यात आलं होतं. तरी ते सुधारलं नाही. मला असं वाटतं की त्यांना एक वॉर्निंग देऊन परत जर चूक करत असेल तर तो मुद्दाम करतो असं गृहीत धरून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. बरं, प्रशांत सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातली टोल दरवाढीची. कोल्हापूर आणि टोल यांचं वेगळंच नातं आहे. कायमच कोल्हापूरमध्ये आत शिरणं किंवा बाहेर पडणं याकरता जो टोल आकारला जातो त्यावरून वर्षोनवर्ष कोल्हापूरकरांनी आंदोलनं केली आहेत. आता तर महामार्गाच्या टोल नाक्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. कोल्हापूर सातारा दरम्यानच्या टोल नाक्याच्या दरात वाढ झाली. किणी आणि तासवडे या दोन्ही टोल नाक्यांवरचा दर वाढवण्यात आला आहे. साधारण 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंतची ही दरवाढ आहे आणि ही दरवाढ अवघ्या 2 दिवसाने म्हणजे 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये टोलची दरवाढ. मिलिंद, एकतर आपल्याला माहिती आहे कोरोनामुळे सगळ्यांची आर्थिक घडी जी आहे ती विस्कटलेली आहे. त्यात इंधनांचे दर गगनाला भिडलेले आहेत. 100वर जाऊन पेट्रोल पोचलेलं आहे, त्याच्यावर गेलेलं आहे. डिझेल 100पर्यंत जाऊन पोचतंय. त्यामुळं वाहनधारकांसाठी नक्कीच ही एक धक्कादायक बातमी म्हणता येईल. महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये ही टोलवाढ झालेली आहे. आपल्याला माहिती आहे पुणे ते बेंगलोर हा जो रस्ता आहे हा रस्ता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर तयार करण्यात आला होता. आणि 2005 सालापासून कागल ते सातारा ही जी महाराष्ट्राची हद्द आहे त्या हद्दी दरम्यान 2 टोल नाके आहेत. एक कोल्हापूर जवळचा किनीचा टोल नाका आहे आणि पुढं कराडचे आणि साताऱ्याच्या मध्ये तासवडे हा टोल नाका आहे. या 2 टोल नाक्यांवर ही दरवाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे. 5 रुपयांपासून 25 रुपये असणार आहे. साधारणतः छोट्या कार, जीप जी वाहनं आहेत, वैयक्तिक म्हणजे प्रायव्हेट जी व्हेकल्स असतात त्यांचा टोलचा दर जो होता तो 75 रुपये होता, तो आता 80 रुपये करण्यात आला. आणि ट्रक, बस, कंटेनर यांची जी दरवाढ आहे किंवा हलकी मालवाहतूक वाहनं आहेत त्यांची देखील दरवाढ करण्यात आली आहे. 25 रुपयांपर्यंतची ही टोल दरवाढ असणार आहे. एकतर फास्टॅग बऱ्यापैकी दोन्ही टोल नाक्यांवर अनेकदा कार्यान्वित नसतं, त्यामुळं अनेक वेळा वाहनधारक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी देखील होत असते. पण आता ही दरवाढ झाल्यामुळं पुन्हा एकदा वाहनधारकांना याचा फटका तर बसणार आहे. पण हजारो वाहनं जी आहेत ती महामार्गावरून धावत असतात आणि 2005 सालापासून आता 2021 साल सुरू आहे. साधारणतः 16 वर्ष झाली हे दोन्ही टोल नाके आहेत. अजूनही त्यांची मुदत बऱ्यापैकी असल्याचं आपल्याला समजतंय. पण ही दरवाढ जी आहे ती करणं गरजेचं होतं असं टोल म्हणजे प्राधिकरण जो आहे, महामार्ग प्राधिकरण जो आहे तिथल्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. पण स्थानिक असतील किंवा लॉंग रूटच्या गाड्या असतील सगळ्याच वाहनधारकांना कोरोनाच्या संकटामध्ये पुन्हा हे एक आता आर्थिक संकट उभं ठाकलं आहे असं म्हणता येईल. आणि त्या परिणामी बेळगाव, कोकण, गोवामधून जे पुण्या मुंबईला जाणारे चाकरमानी असतील, वाहनधारक असतील, ट्रक मालवाहतूक करणारे असतील त्या सगळ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. मिलिंद, पण मग यात साधारणपणे कोल्हापूरच्या अंतर्गत रस्ते आणि अन्य विषयावर ज्या ज्या वेळेला टोलवाढ झाली त्या वेळेला कोल्हापूरकरांनी मोठी आंदोलनं केली. कदाचित पुढच्या काही दिवसात याही वेळेला आंदोलन आपल्याला पाहायला मिळू शकतं. संदीप, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सलग 2 दिवस ड्रोन हल्ला झाल्यानंतर लष्करी आस्थापना आता सतर्क झाली आहेत आणि थेट आदेश भारतीय जवानांना देण्यात आले आहेत. भारताच्या सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून निरीक्षण आणि हल्ल्याचे काही प्रकार आणि घटना गेल्या काही दिवसात समोर येत आहेत आणि यानंतर भारतीय लष्कर सतर्क झालं आहे. यामधून तयार होणारे किंवा संभाव्य धोके लक्षात घेता अशा पद्धतीची ड्रोनची चाहूल लागली किंवा ड्रोन उडताना दिसले तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले. या व्यतिरिक्त सर्व सैन्य मुख्यालय, तुकडी आणि छावण्यांमध्ये सैनिकांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर आणि राजस्थानच्या परिसरात अशा प्रकारच्या ड्रोन
ला पाहिलं गेलंय. जम्मूच्या कालूचकमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे आणि हे लवकरच उघड होईल, कारण तपास यंत्रणा सक्रिय झालेत. मात्र जम्मूतील हवाई दल परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे लष्कर आणि देशातील प्रमुख तपास यंत्रणा सतर्क आहेत. शनिवारी तो हल्ला नेमका कसा झाला पाहूया. शनिवारी रात्री 1:45 वाजता जम्मूतील भारतीय हवाई दलाच्या परिसरात कमी तीव्रतेचे 2 स्फोट झाले. हे स्फोट दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. जम्मू एअरफोर्स स्टेशन परिसरात ते 2 स्फोट झाले होते. पहिला स्फोट हा रात्री 1:40 इमारतीच्या छतावर झाला होता, तर दुसरा स्फोट 1:46 इमारतीजवळ झाला. या स्फोटात 2 जण जखमी झाले. या 2 स्फोटांनंतर भारतीय हवाई दलानं ट्विटरवरून याविषयी माहिती दिली. जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या टेक्निकल परिसरात पहाटे कमी तीव्रतेचे स्फोट झाले. पहिला स्फोट हा इमारतीच्या छतावर झाला, त्यामुळे किरकोळ नुकसान झालं, तर दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाला. हे दोनही स्फोट घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी 2 ड्रोनचा वापर केला होता. स्फोटांपूर्वी ड्रोन खिरट्या घालत असल्याचा आवाज ऐकू आला होता. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे 4 स्फोटकं टाकण्यात आली होती. त्यापैकी केवळ 2 स्फोट झाला. सुरुवातीला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मूमध्ये शस्त्र आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ड्रोनचा वापर केला होता, तर आता त्यांनी थेट हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचं उघड झालंय. दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर केलाय. सीमेपलीकडे पाकिस्तानात हे षडयंत्र रचण्यात आल्याचा दाट संशय आहे, कारण भारतीय लष्कराने काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट सुरू केलंय. दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली आहे आणि त्याचमुळे पाकिस्तान चांगलाच बिथरलाय. वहाँ पर एक आतंकवादी को पकड़ा गया है नरवाल में, और उसके पास से 5 किलो आईडी बरामद हुआ है. हाल ही में कुछ छोटी मोटी छुटपुट हरकतें भी हो रही हैं वैली में, लेकिन याद रखना चाहिए कि हमारे चिनार कोर के कमांडर इन्होंने बोला था कि 200 आतंकवादी ये करंटली ऑपरेटिव हैं वैली में. हमारे सिक्योरिटी फोर्सेस बिल्कुल विजिलेंट हैं. जम्मूच्या एअरफोर्स स्टेशन परिसरात झालेल्या स्फोटाचं षडयंत्र कशा प्रकारे रचण्यात आलं होतं याचाही तपास यंत्रणांकडून शोध घेतला जातोय, कारण गेल्या काही दिवसांमध्ये जम्मूच्या विविध भागात पाकिस्तानी एअरलाइन्स असा मजकूर असलेले फुगे आढळून आले होते. त्यामुळे हा हल्ला करण्यापूर्वी या फुग्यांमार्फतच ट्रायल घेण्यात आली होती का याचाही आता शोध घेतला जात आहे. आता NIA कडून या स्फोटक प्रकरणांचा तपास केला जातोय. जम्मूमधून ताब्यात घेण्यात आलेल्या 2 संशयितांकडे या प्रकरणी कसून चौकशी केली जातीये. त्यामुळे लवकरच या षडयंत्राचा पर्दाफाश होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आपल्या सर्व सुरक्षा यंत्रणा याला चोख प्रत्युत्तर देतील यात काहीच शंका नाही. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि हां, यासह सर्व बातम्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. पायी वारीवर वारकरी ठाम असल्याची माहिती हाती येते. येत्या 3 जुलैला आळंदीहून प्रस्थान होणार आहे पालखीचं, आणि यावेळेला संपूर्ण वारी पायी जाण्यावरती वारकरी ठाम आहेत. एवढंच नाही तर या सगळ्या प्रकरणात अतिशय आग्रहीपणे आणि आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या बंडातात्या कराडकर यांनी असं म्हटलंय की काही झालं तरी पायी वारी निघणारच. गोविंद बाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गोविंद, बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली, काय कारण?
अर्थातच मिलिंद सर, आपल्याला माहिती आहे की मागील अनेक दिवसापासून बंडातात्या कराडकर असतील, माऊलींच्या पालखीचे परंपरागत चोपदार असतील किंवा विदर्भातले जे वारकरी मंडळ आहेत त्यांच्यातर्फे माझी वारी माझी जबाबदारी हे कॅम्पेनिंग सुरू आहे. सोशल मीडियावर त्याला प्रतिसाद आहे आणि याच अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत किती कडक निर्बंध असले तर आम्ही आळंदीमध्ये 3 जुलैला म्हणजे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ज्या दिवशी आहे त्या दिवशी पोहोचू आणि तिथून आम्ही पायी वारीला सुरुवात करू. या वारीला जर शासनाला अडवायचं असेल तर त्यांनी खुशाल अडवावं. या सगळ्या प्रकाराला वारकऱ्याचा संताप म्हटलं तरी चालेल, मुजरपणा म्हटलं तरी चालेल, असं बंडातात्या म्हणतात. मात्र आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत आणि 3 जुलैला आम्ही पायी वारी करणार आहोत. त्याआधी आता थोडा अवधी आहे, अगदी 2-3 दिवस उरलेले आहेत. त्याआधी जर शासनाने आम्हाला रीतसर आणि कमी वारकऱ्याच्या संख्येमध्ये जरी पायी वारी करण्याला परवानगी दिली तर ते मान्य करू, सगळे नियम पाळू आणि पायी वारी पूर्ण करू, असं या सगळ्या वारकऱ्यांचं म्हणणं आहे, जे जे अशा पद्धतीने मागणी करतायत. त्यामुळे प्रशासनासमोर आता पुन्हा एकदा पेच निर्माण झालेला आहे. खरं तर 28 म्हणजे कालपासूनच आळंदी आणि देहूमध्ये संचारबंदी लागू केलेली आहे. केवळ आळंदी देहू नाही तर त्या आजूबाजूच्या 8 गावांमध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात केले गेलेला आहे. कोणीही येऊ नये, हे पहिल्यांदाच घडलेलं आहे. खरं तर डीसीपी या परिसरातली मंच कितपर आहेत त्यांनी सांगितलेले आहे 200 पोलिसांचा बंदोबस्त एका आळंदीमध्ये तैनात आहे आणि जे 8 आजूबाजूचे गाव आहेत तिथे सुद्धा संचारबंदी लागू केल्या गेलेली आहे. त्यामुळं प्रशासन कठोरपणे नियमांची मल्ली होणार नाही याकडे लक्ष देत आहे. मात्र वारकऱ्यांची ही भूमिका कुठेतरी शासनासमोर अडचण निर्माण करणारी दिसतीये. खरं तर वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इतर ठिकाणी सगळे सण समारंभ आणि राजकीय कार्यक्रम यांना जर तुम्ही गर्दी होऊ देत असाल, म्हणजे काल परवा झालेलं भाजपचं आंदोलन, त्याआधी झालेलं राष्ट्रवादीच्या एका कार्यालयाचं उद्घाटन असेल, हे सगळे गोष्टीचा दाखला देत वारकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा परवानगी द्या, आम्ही सगळे नियम पाळू. मात्र आता शासनाचा निर्णय झालेला आहे. केवळ 100 वारकऱ्यांना तीही 2 बसमधनं परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार प्रशासनाने तयारी करत वारी जी आहे यावेळेस ती बसमधून नेण्याचा निर्णय हा दिलेला आहे. आणि आळंदी देवस्थानचे जे विश्वस्त आहेत त्यांनी सुद्धा हा निर्णय मान्य केलेला आहे. 3 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ठेवलं जाणार आणि तिथे त्यानंतर एक प्रदक्षिणा झाली की पुन्हा माऊलीच्या ज्या पादुका आहेत त्या 19 तारखेपर्यंत ह्या आळंदीतच राहणार आहेत असं ठरलेलं आहे. गोविंद, तू आपल्यासोबतच राहा. आपल्यासोबत रामभाऊ जोडले गेलेले आहेत. या सगळ्या वारकऱ्यांच्या परंपरेतलं असं नाव आहे रामभाऊ की त्यांचा शब्द हा मानला जातो. रामभाऊ, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. काही दिवसांपूर्वी आपण बोलत असताना तुम्ही एक सूचक इशारा दिला होता. हाच तो इशारा होता की काहीही झालं तरी आम्ही पायी जाण्यावर ठाम आहोत? वारकरी पायी जाण्यावर ठाम आहेत, परंतु शासनाने निर्णय दिलाय की बसने 40 वारकरी जातील आणि प्रस्थान झाल्यावर पादुका जागेवरच थांबतील, असा शासनाने निर्णय दिलाय. आम्ही शासनाचा निर्णयाचा आदर राखलेला आहे, परंतु वारकऱ्यांनी अजूनही आशा सोडलेली नाही की सनदशीर मार्गाने पायी वारी व्हावी. अजूनही शासनाने वारकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा अशी वारकऱ्यांची भूमिका आहे. त्या भूमिकेच्या अनुषंगाने हबप बंडातात्या महाराज कराडकर यांनी इशारा दिलाय की आम्ही पायी जाऊ. आपले शेटे महाराज यांनी 9 वारकरी संघटना एकत्र येऊन त्यांनीही पायी चालत जाण्याचा 100 लोकांचा इशारा दिलाय असंही माझ्या वाचण्यात आलं. तरी शासनाने ना अजूनही यांच्याशी चर्चा करावी, काय प्रातिनिधिक होऊ शकत असेल वारी तर करावी अशी शासनाला विनंती. पण रामभाऊ, माऊलींच्या पादुकांचं आता प्रस्थान आहे, तयारी जोरात सुरू आहे. आम्ही कालही त्या संदर्भातली स्टोरी दाखवली होती की तयारी सगळी अंतिम टप्प्यात आहे. तुम्ही काय ठरवलंय, प्रस्थान कशा पद्धतीचं असेल? प्रस्थान शासनाने जे कोरोनाचे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसारच होईल. म्हणजे सध्या शासनाने 100 जणांची परवानगी दिली आहे, परंतु आपण म्हणजे प्रशासनाकडे आणखी काही लोकांचं वाढीव मागणी केलेली आहे आणि प्रशासन त्याबाबत सकारात्मक आहे. आश्वांची मागणी केली आहे, त्याबाबत पण प्रशासन सकारात्मक आहे असं कळतंय. म्हणजे त्यानुसार जर शासनाने परवानगी दिली, अजून मिळालेली नाही आता, परंतु जर परवानगी दिली तर सप्तमीला गुरुवारी अश्व हे चिकोडीवरून म्हणजे कर्नाटकातून आळंदीला येतील. सप्तमीला आम्ही परंपरेप्रमाणे त्यांना अश्व आणायला सामोरे जाऊ
बर. आणि दिंडी लावून आणि अश्व मंदिरात येतील. त्यानंतर गुरुवार असल्यामुळे माऊलींचा वार असतो आणि गुरुवारी माऊलींची पालखी असते आमच्या होय. चौदारांच्या नेतृत्वाखाली. होय. तर त्या गुरुवारच्या पालखीलाही अश्व येतील आणि बर. पालखी मंदिर प्रदक्षिणेत गुरुवारी रात्री 9:30 ते 12 निघेल बर. आणि त्यानंतर प्रस्थानचा कार्यक्रम जो शासनाने नियम घालून दिला, शासनाची त्यानुसार संख्या होईल. पण मग निर्धारित रामभाऊ, केली. वारकरी आणि प्रशासन यांच्यात चर्चा व्हावी याच्याकरता तुम्ही शब्द टाकणार आहात, पुढाकार घेणार आहात? नाही, आमची सातत्याने मागणी आहेच. फक्त आता वारकऱ्यांनी हात पुढे केलाय. वारकरी अजूनही नियम मोडणार असं म्हणत नाहीये. वारकरी सनदशीर मार्गानेच जायचं म्हणतात. फक्त शासनाने एक हात पुढे करावा असं विषय आहे. म्हणजे वारकऱ्यांनी तर केलंच. वारकरी मागच्या वर्षी सहकार्य केलं. यावर्षी आता प्रस्थान 3 दिवसावर आले. तुम्ही बघितलं की लाखोंची गर्दी असते. अशी गर्दी झालेली नाहीये. वारकरी संयमी आणि शिस्त आहेत. फक्त आता काही वारकऱ्यांचा उद्रेक होऊ नये यासाठी शासनाने थोड्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे रामभाऊ, खूप खूप धन्यवाद. माऊलींचे चोपदार आहेत रामभाऊ आणि रामभाऊंच्या शब्दाला वारकरी संप्रदायात मानाचं स्थान आहे. पाहूयात या सगळ्या विषयातून आता कसा तोडगा निघतो. पण ज्यांनी आक्रमक किंवा आग्रही भूमिका घेतली ते चोपदार आणि वारकरी संघटनेचे जे प्रमुख आहेत बंडातात्या कराडकर यांनी काय म्हटलंय पाहूयात. प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून विविध संतांच्या पालख्या पायी चालत येण्याची जी प्रथा आहे ती प्रथा दुर्दैवानं मागच्या वर्षी कोरोनाचं अतिभयानक वातावरण असल्यामुळे थांबली आणि सर्व वारकऱ्यांनी ती शिस्त मानली. आमच्या भावनेचा म्हणजे भावनेला मुरड घालून सगळ्या वारकरी संप्रदायांनी मागच्या वर्षी वारी पूर्ण बंद ठेवली. त्याच भूमिकेवर यंदा परत शासनाची अशी अपेक्षा आहे की वारकऱ्यांनी तसंच सहकार्य करावं. मी म्हणतो त्याच भूमिकेवर पुढच्या वर्षी असंच सहकार्य करावं. अशी जर शासनाची भूमिका असेल तर ती भूमिका प्रतिवर्षी मान्य करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत. सरकारचे जे निर्बंध आहेत, निकष आहेत, ते निकष असे विचित्र आहेत की न्हाणीला बोळान दरवाजा मोकळा असं म्हणतात, तो प्रकार आहे. सगळे पारमार्थिक क्षेत्र थांबवल्यात, मंदिरं बंद केल्यात, भजनं बंद केल्यात, कीर्तनं बंद केल्यात, सप्ताह बंद केल्यात आणि राजकीय मेळावे, निवडणुका, त्याची गर्दी, पुढाऱ्यांच्या सभा, पुढाऱ्यांचं एकत्रित करणं, जेवणं, खाणं हे सगळं बिनदिक्कत चालू असताना केवळ वारकऱ्यांच्यासाठी हे बंधन आम्ही मान्य करत नाही. पुणे मुंबईसारखी शहरं प्रचंड गर्दीमध्ये तुडुंब भरून वाहत आहेत. पुण्यामध्ये ट्रॅफिक इतकी फुल ट्रॅफिक आहे सध्या. रस्त्याने सगळे पादचारी वाहनवाले सगळे चालत आहेत. आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली परिस्थिती आहे. प्रत्येक बस स्टॉपवर 20 ते 25च्या दरम्यान प्रवासी उभे आहेत. प्रत्येक बसेसमध्ये PMTमध्ये 60च्या आसपास माणसं उभी राहूनसुद्धा प्रवास करत आहेत. मंडईमध्ये भाजी देण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. फक्त वारकरी 10च्या संख्येनं 20च्या संख्येने एकत्र आले आणि सरकारचे नियम पाळून म्हणजे मास्क घालून सोशल डिस्टन्स पाळून चालले तर ते सरकारला का चालत नाही असा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून सरकारला आता काही म्हणायचे म्हणून वारकऱ्याचा शिरजोरपणा म्हणून देत, दहशतवाद म्हणून देत, काय म्हणायचे म्हणून देत, पण यंदा वारकरी शासनाची भूमिका ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. आळंदीतून दिनांक 3 तारखेला प्रचंड संख्येनं वारकरी चालणार आहेत. कोणत्या प्रकारची कारवाई करायची ती शासनाच्या अधीन आहे. आम्ही मात्र चालणार आहोत. किती संख्या येईल हे आम्हालाही सांगता येत नाही. सर्व महाराष्ट्राला मी चॅलेंज केलेलं आहे. महाराष्ट्रातून बऱ्याचशा भागून दिंड्या चाललेल्या आहेत, येत आहेत. काही वैयक्तिक वारकरी चालत आहेत. त्यामुळे हा आकडा किती होईल हे आम्ही आत्ता सांगू शकत नाही. पण प्रचंड संख्येनं हे निघेल आणि जेव्हा आळंदीच्या बाहेर वारकरी चालतील तेव्हा त्यांना चालून देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय शासनापुढे राहणार नाही. याही परिस्थितीमध्ये आम्ही अजून शासनाला आवाहन करतो आहोत की आजपर्यंत अजूनसुद्धा शासनाने सर्व पालख्यांना किमान संख्येवर शासनाने ठरवावं, किमान संख्येवर पण पायी चालण्यासाठी
परवानगी द्यावी. ही परवानगी अखेरच्या क्षणापर्यंत शासन जर देत नसेल तर वारकऱ्यांच्या प्रक्षोभाला आणि वारकऱ्यांच्या प्रचंड गर्दीला सरकारला सामोरा जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहणार नाही. रामकृष्ण हरी. अतिशय स्पष्ट आणि तेवढ्याच आग्रही आणि रोखठोक पद्धतीनं बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांची भूमिका मांडली. पाहूयात सरकार आता या संदर्भात काय निर्णय घेतं ते, किंवा वारकरी आणि सरकार प्रशासन यांच्यामध्ये कधी चर्चा होते आणि यातून मधला मार्ग निघतो ते. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.